पाहिलं, हे विश्व जे दिसते आहे ते उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही प्रक्रियेमधून जाते. येथे व्यवहारते आणि नाश पावते. म्हणून याला माया असं म्हटलेलं आहे, स्वप्नवत असं म्हटलेलं आहे. वास्तविक पाहता जे नाशवंत आहे, पण नाशवंत याचा विसर पडल्यामुळे सत्य वाटते आणि मग आपण सर्व लोक त्याच्यावर प्रेम करतो आणि ते आपलं आहे, आपण आयुष्यभर ते उपभोगणार अशी कल्पना करतो. कारण विसर पडलाय, भुली पडली आहे. हा विसर म्हणजे भ्रम आहे. वास्तविक पाहता हे सर्व एक हरिसंकल्पातून आहे अशी जाणीव, मूळ माया जो ईश्वर देव, त्याचे स्वरूप ज्ञानस्वरूप आणि शक्तिरूप, अशातून जाणवलं आणि त्या संकल्पामध्ये गुणांची निर्मिती होऊन विकल्प झाला. कल्पना, संकल्प, कल्पना, आणि कल्पना ती वाढीच लागली आणि भासमान होऊन प्रकटली. मग त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये भिकारी राजा होतो, राज्य करतो, उच्च सिंहासनावर बसतो, दिमतीला सैन्य, हत्ती, घोडे सगळे सुख, नोकर चाकर, प्राण्या सगळं आहे. स्वप्न चालू आहे, खूप काळ चाललं, खूप काळ ते अनुभवत आहे. त्यावेळी ते स्वप्न अनुभवताना कोणाकडे असा विचार नाही आहे की स्वप्न आहे, खरे घडते आहे म्हणून अनुभवतो. जाग आल्यावर स्वप्न म्हणतो. किंवा एखाद्या स्वप्न असं भयानक पडतं की त्या स्वप्नामध्ये त्याच्याशी अनेक व्यवहार होतात आणि घाबराघोबरा होतो आणि किंचाळतो. जाग येते तेव्हा हो स्वप्न आहे. त्याचा आधी इतका घाबरला होता की प्राण जातो काय, जीव जातो काय. कल्पना, स्वप्न, स्वतःच कल्पिलेलं जगत स्वप्न. त्याचप्रमाणे ह्या जो संकल्प आहे तो कल्पना रूपाने गुणमायेच्या स्वरूपामध्ये पावला आणि त्याच्यातून पंचमहाभूते निर्माण झाली आणि 3 गुण आणि पंचमहाभूत त्यांच्या विस्तारातून हे दृश्य विश्व निर्माण झाले. मग त्या विश्वाचा भाग म्हणून प्रत्येक जीव, प्रत्येक प्राणी ते खरे म्हणून उपभोगतो आहे. त्याला विसर पडला, हे दीर्घ स्वप्न आहे. तर इथे आलेल्या प्रत्येक प्राण्याला एक दिवस हे सगळं सोडून जायचं आहे. ते स्वप्नातला राजा जाग आल्यावर काही नाही तिथे. तसं जाताना खाली हास्य आहे, खाली हास्य आहे, अशी अवस्था आहे. तरी मरमरमर राबतो, मी माझे असे म्हणून एवढे आटोकाट प्रयत्न करतो, एवढी धडपड करतो, एवढं खोटं नाटक करतो. किती स्वार्थ, किती लोभ, किती मोह, किती दंभ, किती अहंकार, अभिमान.
अरे जे झालेच नाही त्याची वार्ता पुष्टिक आहे. प्रत्यक्षात काही नाही आहे, फक्त भ्रम आहे. असं म्हटलं तर लोकांना पटत नाही. म्हणून रामदास स्वामी इथे काही उदाहरणं देतात. रामदास स्वामी समासामध्ये काही उदाहरणं देत आहेत. तुम्ही एखाद्या लांबचा प्रवास करून जाता आणि अनोळखी ठिकाणी तुम्ही त्या प्रवासातून उतरता. क्षणभर तुम्हाला दिशा कळत नाही. उत्तर कुठली, पूर्व कुठली, पश्चिम कुठली कळत नाही. भ्रम होतोच. एखादी वस्तू तुमच्या हाताने तुम्ही ठेवता एकीकडे, शोधता दुसरीकडे. सगळ्या घरभर शोधता. कारण भ्रम. ठेवले की विसरला. भ्रम आहे. काही लोकांना तर भ्रम असा होतो की आपल्या आप्तेष्टांची नावं पण विसरतात. संपर्कात नसतील नेहमी तर त्यांची नावं विसरतात. रोज भेटतात त्यांची नावं आठवतात. म्हणजे संपर्कात नाही खूप वर्ष, त्यांची नावं आठवत नाही. भ्रम. किंवा दशावताराचं नाटक असतं. त्या दशावतारामध्ये पुरुष स्त्रियांच्या भूमिका करतो. दशावतारी नाटकामध्ये पद्धत आहे की पुरुष स्त्री वेशामध्ये स्त्रीची भूमिका करतो. सुरुवातीला आपल्याला नाटक पाहताना माहीत असतं ही स्त्री आहे हा पुरुष आहे. हे स्त्रीचं काम करतो आहे हा पुरुष आहे. पण त्या नाटकामध्ये आपण इतकं रमतो की ती स्त्री आहे विसरून त्याच्या नाटकाला, त्याच्या जे तो भूमिका करतो त्या भूमिकाला आपण दाद देतो. जसं रामलीलेमधला रामायण, रामलीलेमधला राम. कोणतरी शेतकरी असतो बिचारा, फाटकं धोतर, फाटका सदरा काढून ठेवतो, रामाचा वेश करतो आणि स्टेजवर येतो, रंगमंचावर येतो आणि रामाची भूमिका करतो. लोकांना ते पाहता पाहता एवढं खरं वाटतं की त्याच्या आयुष्यात काही दुःख आलं आणि तो रडायला लागला तर ते पण रडायला लागतात. एक माणूस तर म्हणे असं पाहत होता नाटक आणि सीता कुठे गेली म्हणून राम शोक करतो आहे. तो उठून खालून वर स्टेजवर आला, मी शोधून देतो म्हणाला, चला तुम्हाला मदत करतो. म्हणजे इतका तो इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये झाला. हा भ्रम. सगळं भ्रमच घेऊन चाललेले आहे. तुम्ही बघा शब्द आहे नाती आणि गोती. ते उगाच नाती हा शब्द उगाच आला नाही आहे. नाती म्हणजे हिंदीत म्हणतात ती मुलीची मुलगी वगैरे ह्या दृष्टीने नाती नाही. नाती म्हणजे तुम्ही जे नाते माझे जशी माझा संबंधी आहे, नातेवाईक आहे असं म्हणतात तसं नाते. जे नाही आहे ते आहे असं तुम्ही म्हणाले, बस नाते. सुरुवात कुठून झाली? कोणीतरी एक बाई आणली, गरज होती अशी आणून ठेवली तर लोक असतील म्हणून ब्राह्मणांना बोलवलं, गावाला बोलवलं, जेवण घातलं, काय मंत्रतंत्र केलं, हां अक्षता टाकली, ऑथोरायझेशन, आणि आणली घरी माझी बायको. ती म्हणाली माझा नवरा, हे नवऱ्याचं घर ते माझं घर. संसार करायला लागली. दोघं कुठून आले भेटले. पूर्वी तर दाखवायचे पण नाही, आईबाप जाऊन लहानपणी जाऊन ठरवून यायचे आणि डायरेक्ट ते समोर उभं करायचे घरामध्ये, बस ही तुझी बायको, आणि त्या मुलीसमोर तो पुरुष उभा करायचा, हा तुझा नवरा. आणि तेही मारायचे हा माझा नवरा, ही माझी बायको, आणि संसार करायची. त्याच्यातून तिसरं मूल जन्माला यायचं. म्हणजे कुठे नातं नव्हतं, तिथे नातं मांडलं, त्याच्यातून मूल झालं, नातं वाढलं, आणि पुढे काय झालं? गोत्यात आला. नाती आणि गोती. गोती म्हणजे अडकला, तो पुरा अडकला संसार बंधनात, नात्याच्या बंधनात. राबतोय आपला मर राबतोय, गाढवासारखा राबतोय, बैलासारखा राबतोय, गाण्याच्या बैलासारखा, बस थांबत नाही तो. केवढ्या जबाबदाऱ्या घेतो, हे करायचं आहे, ते करायचं आहे, असं करायचं, तसं करायचं आहे. एका कल्पनेपोटी बस मी नवरा आहे. बाप झाला, मग आजोबा झाला,
पंजोबा झाला आणि शेवटी गेला, कधी मध्येच गेला, काही खरं नाही. एक कल्पना केली बस, आणि कल्पनेत बांधला गेला आणि सगळे व्यवहार करायला लागले. धनसंपत्ती ही सुद्धा माया आहे, आज आहे उद्या नाही आहे. एकदम धनसंपत्ती आली तर केवढा अभिमान, केवढ्या उड्या मारतो, एवढ्या अभिमानाने लोकांना हिंद तुच्छ समजतो, गरीबाला तुच्छ समजतो. एखाद्याला पदवी मिळाली एखादी, बस त्या पदवीचा केवढा अभिमान. एखाद्या पदावर पद मिळालं त्याला, ते पदही काही दिवसासाठी असतं तरी केवढा अभिमान. अज्ञान, कल्पना, ह्यातून गेल्यानंतर काय याची जाणीव नाही. आणि इथून गेली तर काय केलं, माया गोळा करेल, पैसा गोळा करेल, बसून खाता येईल म्हणतो. बसून खाता येतं काय? बसून खायची वेळ येते तेव्हा शरीर साथ देत नाही. डायबिटीस होते, मधुमेह होतो, हां, ब्लड प्रेशर होतं, रक्तदाब, अनेक रोग होतात. सांधेदुखी आहे, कमरदुखी आहे, डोळे धक्का देतात, हळूहळू कान धक्का देतात, काही खरं नाही. पण हे खरं नाही याचा विसर पडला म्हणून अडकला. उत्पत्ती स्थिती संहार या उत्पत्तीमध्ये ते चैतन्य प्रकट झाले आणि स्थितीमध्ये ते व्यवहारते आहे. पण ते चैतन्य जेव्हा ते ज्याच्यातून व्यवहारते आहे, जे आकार रूपाला आले, दृश्य रूपाला आले, जे व्यवहारते आहे, त्याने आपलं अंग काढून घेतलं की सगळं मृतवत झालं, नाश पावलं. चैतन्य परमात्मा परब्रह्म म्हणून, तो आत्मा ईश्वर देव म्हणून सर्व ठिकाणी आहे, सारखा आहे, अखंड आहे, अबाधित आहे आणि अक्षय आहे. क्षय नाही त्याला, नाश नाही त्याला. म्हणजे उत्पत्तीच्या आधी पण आहे आणि त्या उत्पत्तीमध्ये चैतन्य रूपाने वावरतो आहे आणि स्थितीमध्ये पण ते चैतन्य रूपाने सर्व कार्य त्याच्यामुळे घडत आहेत. आणि त्याने अंग काढून घेतलं की सगळ्याचा लय होतो आहे. तुझ्या हातात काय आहे? करता कधी तर तो आहे, पण कल्पनेने म्हणतो मी करतो, मी करतो, मी करतो, बस सगळी कल्पना, भ्रम. जसं आकाश दिसतं, टेकलेलं दिसतं, सगळीकडे टेकलंय असं दिसतं, अगदी वर जवळ आहे असं वाटतं. वर जा, आणखी वर वाटतं, पुढे टेकलं म्हणून पुढे पकडायला जा, पुढे पुढे जा, काही नाही आहे, मग आहे असं वाटतं, भ्रम. जादूगार अनेक वस्तू काढून दाखवतो ना, आणि त्या बघा खऱ्या वाटतात, त्या काळापुरत्या खऱ्या वाटणे तो भ्रम नाही का? तसंही हा भ्रम आहे, नाकारता येत नाही. हा भ्रम आहे, नाकारता येत. एखाद्याला ताप चढला डोक्यामध्ये तर बडबडतो, किंवा एखाद्या भांग प्याला किंवा अंमली पदार्थ काहीतरी खाल्ला, ओळखी विसरतो. भिकारी राजाचा आव आणतो, काय मोठे मोठे बोलतो, भ्रम. जगामध्ये सर्व काही आहे आणि सर्व भेदाने भरलेलं आहे, भ्रमाने भरलेलं आहे, कारण कल्पनेतून निर्माण झालं ना. एका कल्पनेपोटी आटाआटी किती धावतो, किती धडपड एका कल्पनेत. ही कल्पना आहे असं जाणलं तर बरोबर सगळ्या गोष्टी ज्ञानाने घडतील, ज्ञानस्वरूपाने घडतील. कारण जे चैतन्य आत्मा परमात्मा आहे तो तुमच्यातच आहे. विश्वात तर आहेच, पण तो तुमच्यात सुद्धा आहे. तुमच्या ठिकाणी असणारी जाणीव
जे चैतन्य रूपाने तुमच्यामध्ये वावरते, ज्यामुळे तुम्हाला कळते, ती कळणे जे घडते आहे तेच ईश्वर देव आहे. ज्याच्यामुळे कळणे घडते तोच ईश्वर देव आहे आणि ते आदी अंती आहे. पण त्याच्यामध्ये त्याचा विसर पडून काही मिलावट झाली तर दोष निर्माण होतो, विसर पडतो, भुली पडते, विकल्प निर्माण आणि दुःख भोगायला लागतं. म्हणून प्रत्येकाने आपल्या स्वरूपाचा विसर पडायला देऊ नये. की विश्व आहे ते निर्माण होतच राहणार आहे. अनेक अशी विश्व अनेक वेळा निर्माण होणार, अनेक वेळा व्यवहारणार आणि नाश पावणार. पण त्यांच्याशी व्यवहार करायला हरकत नाही, समजून करायचं. इथे माझं काही नाही आहे, येताना काही घेऊन आलो नव्हतो, जाताना काही घेऊन जायचं नाही. ऐका पोरांनी वेटीस धरलं आणि काय करायला भरीच पाडलं म्हणून करतो आहे, त्या ज्ञान आहे. जगामध्ये घर नाही, दार नाही म्हणून झाडाखाली झोपणारे, एखाद्या झोपड्याखाली साधं झोपडं छपराचं झाडाच्या पाल्याचं बनवून राहणारे जीवन जगतात. त्यांची मुलं उन्हातानात भिजतात, निरोगी जगतात. आणि ज्यांना खूप सुखाखाली जपून 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 ठेवले त्यांना अनेक रोग होतात. भीती, भय आणि चिंता, आणि त्याच्यामुळे काहीतरी करायला जातो आणि दुसरंच काहीतरी बनतो. करायला काही गेलं ना की जे भगवंताने केलेलं आहे त्याच्यामध्ये बदल घडवतो आपण आणि ते बिघडतं, दुसरंच काहीतरी बनतं. म्हणून संत शास्त्र म्हणताय काय, ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. ह्याच्या गरजेपोटी जास्त काही नको होतं पण खूप आशा धरली आणि अज्ञानात गेले आहेत. त्याच्यापेक्षा वास्तवात काय गरज आहे असून राहिलं तर या द्याला शेवटचा निरोप देताना वासना इच्छा राहत नाहीत आणि पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावं लागत नाही. पुणे हे जे स्वप्नवत आहे हे मिथ्या आहे, हे जाणली माया आहे, जाणले तर. आणि माझ्या देहासहित सगळं जे 3 गुण आणि पंचमहाभूताचं गाठोड आहे सगळी माया आहे. जे दृश्य रूपाने दिसते, आकार रूपाने सगळं मिथ्या आहे. फक्त माझ्या ठिकाणी असं चैतन्य जे मी आहे याची जाणीव करून मला देते आहे बस. अमका तमका नाही. आत्मा परमात्मा सुद्धा शब्द आहे बस. म्हणून आत्मा एक वेगळा दुसरा आत्मा वेगळा असं नाही. परमात्म्याचे आत्मे झाले आणि ते त्या स्वरूपाने व्यवहारत आहेत. एकच एक चैतन्य, एकच एक परमात्मा. अशी जाणीव असेल तर चिंता नाही, भय नाही, भेदाभेद नाही, मी तूपणाचा भाव नाही. मग शांती आहे, समाधान आहे, आनंद आहे, सुख आहे, मोक्ष आहे, मुक्ती आहे. म्हणून विश्वाची वास्तवता जाणा, त्याचा अभ्यास करा, तुमचं त्यातलं स्थान ओळखा आणि त्या प्रकारे त्या जाणीवेतून विवेकाने व्यवहार करा. अज्ञानात काही हो म्हणू नका. जे हो म्हणता अज्ञानात तुम्ही सही करता, मान्य करता. म्हणून विचारपूर्वक करा, विचारपूर्वक करा. कबूल करताना विचारपूर्वक कबूल केलं पाहिजे. स्वतः आता काय स्वतःमध्ये तुमच्यामध्ये किंवा खूप ज्ञान आहे तुमची कल्पना, तुमच्यामध्ये खूप ताकद आहे याची कल्पना, ती देहबुद्धी आहे आणि भौतिकातली शक्ती आहे. दोन्ही शाश्वत नाही आहे. पण स्वरूपाचं ज्ञान ते कायम आहे. स्वरूप येत नाही, जात नाही, आहेच आहे. ते परमात्मा, ते चैतन्य कसं आहे, ज्ञानस्वरूप आहे, जाणीव स्वरूप आहे. ती जाणीवेचे जाणते तुम्ही आहात, सर्व करते करविता तुम्ही आहात.
तुम्ही देह नाही. हे विश्व जसं तुमचं शरीर निर्माण झालं तसं विश्व निर्माण झालेलं आहे. ही प्रक्रिया आहे पंचमहाभूतांच्या संयोगातून होणारी ईश्वरी शक्तीमुळे. आणि त्याचं मूळ स्वरूप कसं आहे? सत्य आहे, शाश्वत आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, सच्चिदानंद. पण अज्ञानामुळे वासना इच्छांच्या मागे लागला, मन काय म्हणते त्याच्या मागे लागला आणि त्याच्यामध्ये अडकला आणि दुःख भोगायला लागला आणि स्वतःला बंधनात अडकून घेतलं. बस हे अज्ञान दूर झालं तर मुक्त आहात तुम्ही. देह मी नाही कल्पना रुजली पाहिजे. मी देह ही कल्पना शमली पाहिजे, क्षय पावली पाहिजे, नाश पावली पाहिजे. मग मी आत्मा ही भाव कल्पना वाढते. पण त्याच्यासाठी सुद्धा जसं एखादा दागिना तुम्ही सोनाराकडे नेलात विकायला, तर जेवढं वजन करता त्याचे पैसे सोनार देत नाही तुम्हाला. तर सोनार त्याचं वजन करतो आणि सांगतो ह्याच्यात एक मिलावट आहे, दूर केली पाहिजे. मग त्याच्यासाठी तो वितळवतो, रस बनवतो, परत रस तो गोठवतो आणि त्याचं जे बनतं ते त्याचं वजन करून हे तुमचं आहे तेवढं, एवढी मिलावट वजा झाली. सद्गुरू सुद्धा तेच कार्य करतात. तुमच्यामध्ये काय दोष आहे ते वारंवार तुम्ही पहा, तपासा म्हणून सांगतात आणि ते दोष तुम्ही दूर करा. निर्विकार स्थिती प्राप्त झाली पाहिजे. निर्विकार, निर्विषयता हा आत्म्याचा गुण आहे. ते तसे तुम्ही एकदा परिपूर्ण निर्विषय झाले, निर्विकल्प झाले, निसंशय झाले, तर तुम्ही निश्चिंत झाले, कारण तुम्ही ब्रह्मस्वरूप आहात आणि ते तुमचे स्वतःचे स्वरूप आहे. ते कायमचे आहे. उत्पत्ती होतानाही आहे, होते, स्थितीच्या वेळी आहे आणि लय झाला तेव्हाही आहे. त्याला बाधा नाही. मग रडायचं कशाला? आलं आहे ते जाणार आहे, दिसते आहे ते नाश पावणार आहे. मग कोणी असो, मग खोट्यावर प्रेम केलं तर शेवटी दुःख करायची पाळी येतेच. खोटं म्हणजे ते नाश पावणार आहे, आज ना उद्या काहीतरी नाश पावणार आहे. त्याच्यावर खूप प्रेम केलं आणि ते कायम राहण्याची कल्पना केली तर दुःखच वाटायला येणार. म्हणून जगात काहीच सत्य नाही आहे ते समजून त्याच्याशी व्यवहार करा. मग सहस्थितीमध्ये तुम्ही राहाल आणि ती सहस्थिती तुम्हाला शेवटी मोक्षमुक्तीकडे घेऊन जाईल आणि जन्मवाड्याच्या फेऱ्यातून मुक्त करेल. राजाधिराज सद्गुणा श्री रामेश्वर महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज.